मौजे नाणेगाव शिवारातील पळसे साखर कारखान्याच्या विहिरीत पडलेल्या बिबट्याच्या पिल्लास सुखरूप बाहेर काढण्यात वन विभागाला अखेर यश आलंय। दिनांक 9 सप्टेंबर रोजी मौजे नाणेगाव शिवारातील दारणा नदी काठालगत असलेल्या पळसे साखर कारखान्याच्या विहिरीत बिबट्याचे पिल्लू पडल्याची माहिती वन विभागाला मिळाली। तात्काळ नाशिक वन परिक्षेत्रातील वन्य प्राणी बचाव पथक, रेस्क्यू नाशिक डिव्हिजन सर्व आवश्यक साहित्यासह रात्री 8:30 वाजता घटनास्थळी पोहोचलं। सदर विहिरीच्या सभोवताली दगडी बुरुजांचे बांधकाम आहे। बिबट्याचे पिल्लू विहिरीवर असलेल्या फळांच्या आच्छादनातील झडपेतून खाली पाण्यात पडले असावे। विहिरीवरील काही फळ्या बाजूला करून दोराच्या साहाय्याने पिंजरा विहिरीत सोडण्यात आला। काही वेळ घेतल्यानंतर सदर पिल्लू रात्री 11:30 वाजेच्या दरम्यान अलगदपणे पिंजऱ्यात आले। नंतर पिल्लाचा पिंजरा विहिरी बाहेर काढून घेण्यात आलाय। घटनास्थळी पोहोचण्याचा अरुंद व बिकट रस्ता तसेच विहिरीजवळील क्लिष्ट संरचना यावर मात करत सदर रेस्क्यू ऑपरेशन यशस्वीपणे पार पडले। सदर पिल्लास पुढील उपचार व कार्यवाहीसाठी वन्यप्राणी उपचार केंद्र म्हसरूळ येथे रवाना करण्यात आले। संपूर्ण कामगिरी माननीय श्री सिद्धेश सावर्डेकर, उपवन संरक्षक पश्चिम भाग नाशिक व माननीय श्री प्रशांत खेरनार, सहाय्यक वन संरक्षक प्रादेशिक नाशिक यांच्या मार्गदर्शनाखाली, श्री सुमित निर्मळ, वन परिक्षेत्र अधिकारी नाशिक यांच्या नेतृत्वाखाली वन्यप्राणी बचाव पथकातील वनपाल, वनरक्षक, वनमजूर, वाहन चालक तसेच रेस्क्यू नाशिक डिव्हिजन मधील अभिजित महाले, डॉक्टर हेमराज सुखवाल व संपूर्ण टीम यांनी यशस्वी व सुरक्षितरित्या पार पाडली आहे। सदर कार्यवाही स्थानिक लोकप्रतिनिधी, शेतकरी व ग्रामस्थांचे मोलाचे सहकार्य लाभले। एबी न्यूज साठी प्रतिनिधी पुरुषोत्तम कांटेकर, मौजे नाणेगाव।